या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. श्री वारणा बँकेचे माजी संचालक व श्री बापूसाहेब यशवंत पाटील सहकार समूहाचे अध्यक्ष व गाव कामगार पाटील कैलासवासी सुरेश बापूसाहेब पाटील यांच्या 6व्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिर, नेत्ररोग तपासणी, जातिवंत रेडी व कालवडी प्रदर्शन या कार्यक्रमाचे उद्घाटन बापूसाहेब पाटील सहकार समूह अध्यक्ष ॲडव्होकेट राजवर्धन पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यामध्ये रक्तदान शिबिरामध्ये 27 लोकांनी रक्तदान केले. मोफत डोळे तपासणीसाठी 56 पेशंटची तपासणी करून 14 पेशंटचे मोफत ऑपरेशन करण्यात आले. जातिवंत रेडी व कालवडी प्रदर्शनामध्ये 22 दूध उत्पादकांनी सहभाग घेतला. सहभाग घेतलेल्या दूध उत्पादकांना वारणा दूध संघाकडून मोफत मिनरल मिक्सचर देण्यात आले आहे. यामध्ये प्रोत्साहन बक्षीस प्रथम क्रमांक रेडीमध्ये पुष्पराज दाभाडे व कालवडमध्ये गणपत पाटील यांना 2001 व ढाल द्वितीय क्रमांक रेडीमध्ये उत्तम दाभाडे व कालवडमध्ये विजय झोरे यांना 1501 व ढाल तृतीय क्रमांक रेडीमध्ये सर्जराव माळी कालवड निजामुल्ला यांना 1001 व ढाल तसेच स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या दूध उत्पादकांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. यावेळी उपस्थित अंबप विकास सेवा संस्थेचे चेअरमन डॉक्टर बी.के. पाटील, श्री बापूसाहेब यशवंत पाटील प्रतिष्ठान अध्यक्ष अनिल पाटील, सुनील पाटील, ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाचे विवेक तोडकर, महादेव सूर्यवंशी, सुरेश बापूसाहेब पाटील, अंबप वाहनधारक पतसंस्थेचे चेअरमन व ग्रामपंचायत सदस्य सोमराज सुरेश पाटील, युवा नेते शिवराज पाटील, रमेश पाटोळे घुनकी, कपिल पाटील, युवा नेते इंद्रजित पाटील, वारणा दूध संघाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर N.S. वडसे, माजी उपसरपंच नितीन तोडकर, P.S. लोकरे, शरद शेटे, सुनील तोडकर, पोपट जाधव, लायन्स हॉस्पिटलचे डॉक्टर सुहास कोळेकर, वैभव लक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर सर्व स्टाफ, शिवाजी वाघमोडे, प्रदीप पाटील, प्रसाद हिरवे, ज्ञानदेव डोंगरे, दादोसो पाटील, वसंत पाटील, राजेंद्र कानडे, काशीलिंग वाघमोडे, सुधीर चव्हाण, विश्वास शिंदे, निजामुल्ला, हिंदूराव कांबळे, विठ्ठल दाभाडे, लाडू माळकरी, गणपती पाटील, शहाजी दाभाडे, विलास जगताप, नेताजी कांबळे, युवराज कांबळे, भुजिंग दाभाडे, शशिकांत पाटील, प्रवीण पाटील, नागेश घेवारी, कृष्णत गायकवाड, उत्तम दाभाडे, प्रकाश डोंगरे, रंगराव दाभाडे, कृष्णत शिंदे, बापूसाहेब यशवंत पाटील सहकार समूहातील सर्व संचालक, दूध उत्पादक, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.